नमस्कार. श्री स्वामी समर्थ. वासनेचा आणि अनैतिकतेचा वास लपवता येत नाही. मीपणा म्हणजेच अहंभाव सोडल्याशिवाय भक्ती पूर्ण होत नाही. या वचनावर आधारित असलेली एक स्वामी समर्थांची चमत्कारिक कथा आज आपण बघणार आहोत. अहंकार आणि निरपेक्ष भक्ती. कस्तुरी मृगाची गोष्ट. अक्कलकोट मध्ये एक अत्यंत प्रतिष्ठित आणि समाजसेवक म्हणून ओळखला जाणारा माणूस होता. तो खूप दानधर्म करत असे आणि अनेक चांगली कामे करत होता. पण त्याला आपल्या या सत्कर्माचा खूप अभिमान होता. त्याच्या मनात नेहमी मीपणा म्हणजेच अहंकार असायचा. एकदा तो माणूस स्वामींच्या दर्शनाला आला आणि गर्वाने म्हणाला, स्वामी, मी समाजात अनेक चांगली कामे करतो, खूप दानधर्म करतो, पण माझ्या भक्तीला फळ का मिळत नाही? मी इतका मोठा दानशूर असतानाही माझी संकटे का दूर होत नाहीत? स्वामींनी त्याच्याकडे भेदक नजरेने पाहिले आणि कस्तुरी मृगाची कथा सांगण्यास सुरुवात केली. स्वामी म्हणाले, अरे मूर्खा, तू कस्तुरी मृगाला ओळखतोस? त्या मृगाच्या नाभीत अत्यंत सुगंधित कस्तुरी असते. तो मृग त्या कस्तुरीच्या वासाने वेडा होऊन तो वास कोठून येतो हे न कळल्यामुळे सैरावैरा धावत राहतो. त्याला हे कळत नाही की तो सुगंध त्याच्या आतूनच येत आहे. स्वामींनी पुढे सांगितले, तुझ्या अनैतिक आणि अशुद्ध वर्तनाचा वास त्या कस्तुरीपेक्षाही तीव्र आहे. तू कितीही दान धर्म आणि सत्कर्म केले तरी जोपर्यंत तुझ्या मनात अहंकार आणि अनैतिकता आहे तोपर्यंत तुझी भक्ती आणि सत्कर्म व्यर्थ आहे. तुझ्या वाईट कर्माचा वास लपवता येत नाही. स्वामींनी त्याला स्पष्ट सांगितले की तू करत असलेली चांगली कामे केवळ समाजात मोठेपणा मिळवण्यासाठी आहे, निस्वार्थ भक्तीसाठी नाही. त्या माणसाला आपल्या अहंकाराची आणि लपवलेल्या अनैतिकतेची जाणीव झाली. त्याला कळाले की स्वामींनी त्याला थेट आत्मपरीक्षण करायला लावले आहे. त्याने त्वरित आपल्या सत्कर्माचा अहंकार सोडला आणि निरपेक्ष बुद्धीने स्वामींची सेवा करण्याचा संकल्प केला. या कथेतून स्वामींनी शिकवले की खरी भक्ती निरपेक्ष आणि अहंकार शून्य असावी लागते. तुम्ही कितीही चांगली कामे करा, पण जर तुमच्या मनात अहंकार असेल किंवा तुमचे आचरण शुद्ध नसेल तर तुमची भक्ती अपूर्ण राहते. मीपणा सोडणे, सदाचार ठेवणे आणि निरपेक्ष सेवा करणे हाच स्वामींच्या कृपेचा खरा मार्ग आहे. श्री स्वामी समर्थ.